देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डतर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम. कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी मुदत दिली होती. ती संपल्याने प्रशासनाने बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल कसबिये यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम पार पडली. मोहिमेत आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, अतुल मुंडे आदींसह कॅन्टोन्मेंट बोर्ड आरोग्य विभागाचे 15 कर्मचारी, 2 ट्रॅक्टर, 1 टेम्पो असे पथक सहभागी झाले होते. देवळाली कॅम्प शहरातील लांब रोडवरील देवळाली प्लाझा समोरील, त्याचप्रमाणे लेविट मार्केट परिसर, कॅन्टोन्मेंट बोर्ड जनरल हॉस्पिटल समोरील टपऱ्या, हातगाडे यांचे अतिक्रमण काढण्यात आले. या अतिक्रमण निर्मूलन कारवाईमुळे परिसराने मोकळा श्वास घेतला. यापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्ड अतिक्रमण निर्मूलन विभागाने नवीन बसस्थानक, जुने बसस्थानक, देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन बाहेरील भाग, सिलेक्शन कॉर्नर या भागात अतिक्रमण निर्मूलन कारवाई केली होती. सदर कारवाईत रस्त्यावर आणि रस्त्यालगत असलेले विविध प्रकारचे हातगाडे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. यावेळी काही अतिक्रमणधारकांनी स्वतः आपले अतिक्रमण काढून पथकास सहकार्य केले. दरम्यान शहराच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणावर दुकानदार तसेच हातगाडी व्यावसायिकांकडून भर वाहतुकीच्या रस्त्यांवर तसेच रस्त्यालगत गाडी लावून अतिक्रमणे करण्यात आली आहे. त्यांच्यावरही कारवाई करणे गरजेचे आहे. शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये. सदरची कारवाई केवळ दिखाव्यापुरती केली जाऊ नये अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे. वडणे रोडवरील शारदा हॉटेल समोरील चौक आणि अंतर्गत रस्त्यांवर हातगाडे, त्याचप्रमाणे इतरही दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेत सातत्य राखले जात नाही. प्रशासनाकडून कुठल्याही कारवाईचा केवळ फार्स केला जातो. नंतर पथकाने पाठ फिरवली की परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज दुपारी लेविट मार्केट परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले होते. तसेच वडणे रोडवरील अतिक्रमण देखील यापूर्वी काढण्यात आले होते. परंतु सायंकाळी तीच अतिक्रमणे पुन्हा कायम असल्याचे दिसून आले होते. एकंदरीत अतिक्रमण निर्मूलन मोहीम आवरली की सायंकाळी रस्त्यांवर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते असे निदर्शनास येत आहे. अनेक मुख्य रस्त्यांवर हातगाडी वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. त्यावर कार्यवाही होणार की निव्वळ अतिक्रमण निर्मूलनाचा फार्स होणार असा सवाल विचारला जात आहे. प्रशासनाने याबाबत सक्त भूमिका घ्यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी, व्यापारी आणि व्यावसायिकांनी केली आहे. एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.